आज आपण इटालियन बॉम्बोलिन बनवत आहे। खूप सोपी आहे बनवण्याकरिता। इथे मी पाऊण वाटी दूध घेतलेला आहे। खूप गरम पण नाही आणि थंड पण नाही, थोडंच हाताला चटका लागेल याप्रमाणे दूध घ्यायचं आहे। यामध्ये टाकूया ॲक्टिव्ह ड्राय यीस्ट। पोहाकाच्या चमचनी 2 चम्मच ॲक्टिव्ह ड्राय यीस्ट टाकलेला आहे। आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे 5 मिनिट। इन्स्टंट ड्राय यीस्ट असेल तर ते अधिक छान, त्याला मिक्स वगैरे करायची काही आवश्यकता नाही। लगेच आपण त्यामध्ये रेसिपी बनवू शकतो। ॲक्टिव्ह ड्राय यीस्ट होते मी मिक्स करून घेतलेले। यामध्ये पोहाकाच्या चमचनी 3 चम्मच साखर टाकलेली आहे आणि साखर विरघळेपर्यंत मिक्स करून घेऊया। छान लागते ही डिश। आताच्या मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने खाण्याकरता आवडत असतं, तर बघा आपण सहज वेगळ्या पद्धतीने मुलांना बाहेरचं न देता घरीच वेगवेगळ्या पद्धतीने डिश बनवून देऊ शकतो। साखर विरघळल्यानंतर यामध्ये आपण मैदा टाकूया। इथे मी आज मैद्याचा वापर केलेला आहे। इथे आपण गव्हाच्या पिठाचा पण वापर करू शकतो किंवा अर्धा वाटी गव्हाचं पीठ, अर्धा वाटी मैदा, 1 वाटी करून दोन्ही पीठ 1 वाटी करून त्या पद्धतीने पण आपण पीठ घेऊ शकतो। इथे मी पाऊण वाटी दुधामध्ये 2.5 वाटी मैदा वापरलेला आहे। पीठ टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घेऊया। 2.5 वाटी मैदा टाकलेला आणि छान असं मिक्स करून घेतलेला आहे। कोणती पण डिश बनवत असेल तर यामध्ये आपण थोडंच 1-2 चिमट मीठ टाकायचं। मीठ टाकल्याने डिशला छान चव येत असतं। मुलांना बाहेरचं न देता आपण स्वतः घरी छान अशी चटपटीत डिश मुलांना बनवून देऊ शकतो। आणि माझ्या घरी तर ही डिश सगळ्यांना खूप आवडलेली। छान असं पीठ मिक्स करून घेऊया। मला डिश बनवण्याकरिता माझं बाळ मदत करत आहे, कारण त्याला माहिती आहे की मम्मी कोणती डिश बनवत आहे। मुलांना वेगळ्या पद्धतीने खाण्याकरिता दिले तर सहज मुलांना आवडत असतं। छान असं पीठ आपण चपाती बनवण्याकरिता मळत असतो त्याप्रमाणे पीठ छान मळून घ्यायचं आहे, तेव्हाच आपली डिश आहे ती छान बनणार। पूर्ण मेहनत इथेच आहे। पीठ छान मळून झाले तरच आपली डिश छान बनणार। आपण ॲक्टिव्ह ड्राय यीस्ट वापरलेला आहे तर आपलं जे पीठ आहे ते फार होणार। 10 मिनिटसाठी मी बाजूला झाकून ठेवून दिलेले। बघा 10 मिनिटानंतर फार झालेले आहे। आत्ता झाकून बाजूला ठेवले तरी चालेल किंवा आपण जेव्हा गोल आकार देणार आहे, पेढाचा आकार देणार आहे, तेव्हा झाकून बाजूला ठेवले तरी चालेल। मी आत्ताच 10 मिनिटासाठी बाजूला ठेवलेले होते। आपल्याला आता पेढा असतो त्याप्रमाणे गोळा घ्यायचा आहे आणि छान असा गोल आकार द्यायचा आहे, जेणेकरून तेलामध्ये सोडल्यानंतर फुटायला नाही पाहिजे। आपण आज इटालियन बॉम्बोलिन बनवत आहे तर गोल आकार जो आहे तो पोकळ नसायला पाहिजे। छान असा बॉलचा आकार गोल असतो त्याप्रमाणे गोल आकार बनवायचा आहे। बघा छान असा गोल बनलेला आहे। गुलाबजामुन बनवत असतो ना तर तो कसा फुटत नसतो, गोल आकार देत असतो आपण, त्याप्रमाणे गोल आकार द्यायचा आहे। कारण ही पण डिश तेलामध्ये सोडल्यानंतर फुटायला नाही पाहिजे, म्हणून पूर्ण गोल आकार द्यायचा आहे। आणि पीठ छान मळून घ्यायचं आहे आपल्याला। मी इथे काचेचं बाऊल घेतलेलं आणि त्याने छान आकार देत आहे, म्हणजे पूर्ण गोल आकार नीट यायला पाहिजे म्हणून। काही बनवत असेल तर लहान मुलांना खूप आतुरता असतं की बघायची। मी ही डिश बनवत होते तर माझ्या बाळाने पूर्ण डिश बनतपर्यंत मला मदत केलेली आहे आणि डिश बनल्यानंतर लगेच खाण्याकरता घेतलेली आहे आणि त्याला ही डिश खूप आवडलेली। आपण याला लोटो चोको पाय म्हणू शकतो किंवा आपण डोनट्स पण म्हणू शकतो, पण डोनट्सला काय असतं, वरून आपण चॉकलेट वगैरे लावत असतं। आज आपण वेगळ्या पद्धतीने बनवत आहे। इथे मी बटर पेपर घेतलेला। बटर पेपरमध्ये 10 मिनिट आपण पुन्हा झाकून डिश बनवून झाकून पण ठेवू शकतो। पुन्हा मी मैदा घेतलेला हाताला आणि छान असा पॅक असा गोळा बनवून घेत आहे। आपल्याला जो गोळा आहे तोच छान बनवायचा आहे आणि पीठ छान मळून घ्यायचं आहे, तेव्हाच आपला गोळा छान बनणार आणि डिश छान बनणार।
आणि ही डिश नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगाल की कशी बनलेली आहे. माझ्या घरी बनवलेली डिश घरी सगळ्यांना खूप आवडलेली. फार जास्त साहित्याचा वापर नाही केलेला आहे आणि चटपटीत मुलांना खाण्याकरता आवडत असतं. तर सहज आपण ही डिश बनवू शकतो. पूर्ण पॅक असा गोळा बनवून घेतलेला आहे. पुन्हा थोडा मैदा घेऊया आणि बाउलनी प्रेस करूया, जेणेकरून पूर्ण बाजूनी छान असा सगळ्या बाजूनी एकाच पद्धतीने प्रेस व्हायला पाहिजे. बटर पेपर घेतलेला आणि बटर पेपरमध्ये डिश काढून घेत आहे. या पद्धतीने मी पूर्ण पेढा जो बनवून घेतलेला होता त्याला आकार दिलेला आहे. बाजूला कमी गॅसवर तेल गरम होण्याकरिता ठेवलेले. बघा छान असा आकार दिलेले आहे. छान असं पाऊण वाटी दुधामध्ये आणि 2.5 कप मैद्यामध्ये या पद्धतीचे छान असे डिश बनवून तयार झाले. पेढा बनवून तयार झालेला आहे. बघा आपण ॲक्टिव्ह ड्राय यीस्ट वापरलेले आहे तर फार होतात. पुन्हा 10 मिनिट मी झाकून ठेवलेले होते. आधीचे 10 मिनिट आणि आताचे 10 मिनिट म्हणजे 20 मिनिट. वेळ असेल तर जास्त वेळ ठेवले तरी चालेल आणि नंतर आपण डिश बनवू शकतो. आणि दूर दूर ठेवायचं जेणेकरून एकमेकाला चिकटायला नाही पाहिजे. छान असं फुलून येत असतं. आता आपण बाजूला मी तेल गरम होण्याकरिता ठेवलेले आहे. यामध्ये बटर पेपर सहित आपण तेलामध्ये सोडू शकतो किंवा मी सोडत आहे त्याप्रमाणे सोडून घेतले तरी चालेल. बटर पेपर काढून घ्यायचा आणि डिशला टाकूया. छान असं फुलून येत असतं आणि मीडियम गॅसवरच तळून घ्यायचं आहे, जेणेकरून आतमधून पण छान असं शिजायला पाहिजे. आहे ना बनवायला सोपी? खूप सोपी आहे बनवण्याकरिता. वरून तेल पण टाकू शकतो आपण. या पद्धतीने मी पूर्ण इटालियन बॉम्बोलिन बनवून घेतलेला आहे. आपण याला डोनट्स पण बनवू शकतो. पण डोनट्स काय असतं, वरून चॉकलेट लावायचं असतं आणि छोटा आकार असतो आणि मध्ये गोल देत असतो. पण आज आपण वेगळ्या पद्धतीने डिश बनवलेली आहे. मी बनवलेली डिश माझ्या घरी सगळ्यांना खूप आवडलेली. या पद्धतीने बनवून बघा. आताच्या मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने दिले तर मुलांना खूप आवडत असतं. बघूनच वाटत आहे ना छान, तसेच खाण्याकरता पण छान बनलेली आहे. छान असा गोल्डन ब्राऊन कलर येतपर्यंत डिशला तळून घेतलेला आहे. पुन्हा मी तळून घेत आहे. इथे मी मीडियम गॅसच ठेवलेला जेणेकरून आतमधून पण शिजायला पाहिजे. नाहीतर काय होणार, मोठा गॅस ठेवला तर बाहेरून शिजणार आणि आतमधनं कच्चं राहणार. बघा फार जास्त साहित्य वापरलेलं नाही आहे. मुलांना ही डिश खूप आवडणार. पटकन बनतं, फारसा वेळ लागत नाही, चटपटीत आहे. ही डिश आपण ओव्हनमध्ये पण बनवू शकतो, पण तळलेली डिश ओव्हनपेक्षा छान वाटतं म्हणून मी ही डिश तळून घेतलेली आहे. छान असा ब्राऊन कलर येतपर्यंत तळून घ्यायचा आहे. बघा छान असं फुलून आलेला आहे. या पद्धतीने मी पूर्ण तळून घेतलेली आहे डिशला. आता आपण यामध्ये चॉकलेट फिल करणार आहे. यामध्ये आपण कोणती पण फिलिंग देऊ शकतो. मी आज इथे डार्क चॉकलेट फिल करणार आहे. एका बाजूने छान असा होल करून घेत आहे आणि यामध्ये आपण आज डार्क चॉकलेट फिल करत आहे. मी इथे दुधाची कॅरी बॅग येत असतं, दूध आणत असतो, ती बॅग असतात, त्या बॅगमध्ये डार्क चॉकलेट घेतलेला. डार्क चॉकलेटला विरघळून घेतलेला आहे आणि डार्क चॉकलेट दुधाच्या प्लास्टिकमध्ये घेतलेला आहे आणि यामध्ये चॉकलेट फिल केलेला आहे. बघा आता आपण यामध्ये चॉकलेट फिल करूया. मी दाखविणार तुम्हाला. मी इथे चॉकलेट फिल केलेलं आहे. तुम्ही इथे स्ट्रॉबेरी, डेअरी मिल्क चॉकलेट, कोणते पण जे पण फिलिंग घ्यायची असेल ती यामध्ये फिल करू शकता. आहे ना सोपी?
बघायला छान दिसत आहे, तशीच ही डिश खाण्याकरिता पण खूप छान लागतं. छान असं चॉकलेट मी पूर्ण डिशमध्ये फिल करून घेतलेलं आहे. चॉकलेटची फिलिंग पूर्ण इटालियन बॉम्बलिनमध्ये गेली आहे का बघूया. बघा, छान असं पूर्ण चॉकलेट फिल झालेलं आहे. बघून छान वाटत आहे, तशीच ही डिश खाण्याकरिता पण खूप छान बनलेली आहे. बनवून बघा, कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. एक वेगळी डिश मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. बाकी डिश तोडायची इच्छा झालेली नाही. एक डिश तोडून दाखवलेली आहे. बनवून बघा. बाय बाय.